एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली अत्यंत नम्रतेने एक मोठा विचार सांगतात. माणूस स्वतःला कितीही ज्ञानी समजत असला तरी खरे ज्ञान हे संतांच्या कृपेमुळेच मिळते. माऊली म्हणतात की एरवी मी मूर्ख आहे, म्हणजेच सामान्य माणसाप्रमाणे माझ्याही ठिकाणी अज्ञान आणि अविवेक असू शकतो. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे खरा ज्ञानी माणूस कधीही अहंकार करीत नाही, उलट तो स्वतःला लहान समजतो. आपल्या जीवनात अनेक वेळा आपण अविवेकाने निर्णय घेतो, चुकीच्या गोष्टींना महत्त्व देतो आणि योग्य गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी संतांचे मार्गदर्शन हेच जीवनाला योग्य दिशा देणारे असते. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की संत कृपा म्हणजे एक तेजस्वी दिवा आहे. जसा अंधारात दिवा लावला की मार्ग स्पष्ट दिसतो, तसा संतांचा उपदेश आणि कृपा माणसाच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करते. संत आपल्याला योग्य विचार, योग्य आचरण आणि योग्य जीवनमार्ग शिकवतात. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संत, गुरु आणि साधू यांना अत्यंत उच्च स्थान दिलेलं आहे. माणूस कितीही बुद्धिमान असला तरी संतांचं मार्गदर्शन मिळालं तर त्याचं जीवन अधिक उजळतं. संतांचे विचार, संत वाङ्मय आणि संतांचे जीवन हे आपल्यासाठी प्रकाशाचा दीपस्तंभ आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली या ओवीत सांगतात की माझ्या जीवनात संत कृपेचा दिवा सतत प्रज्वलित आहे, त्यामुळे अज्ञानाचा अंधकार दूर होत आहे. एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे.